नमस्कार, मी श्रीकांत उमरीकर. आपण पाहत आहात अॅनालायझर न्यूज. 2 दिवसापूर्वीची बातमी आहे. या छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने ज्यांना उमेदवारी दिली त्या किशनचंद तनवाणी यांनी आपली उमेदवारी परत केली. माघारी घेतली म्हणण्याच्या पेक्षा परत केली. खरं तर कुठल्या कारणाने ती परत केली असती किंवा काय बंड केलं असतं किंवा पक्षाला धोका दिला असता तरी एक वेगळा मुद्दा होता. पण जे वाक्य वापरून किशनचंद तनवाणी यांनी उमेदवारी मागे घेतली किंवा सोडून दिली ते फार महत्त्वाचं आहे. आणि ते फक्त महाराष्ट्रापुरतं, फक्त छत्रपती संभाजीनगरपुरतं, फक्त मराठवाड्यापुरतं नाही, देशामध्ये कटेंगे बटेंगे तो कटेंगे नावाचं जे नवं नॅरेटिव्ह योगी आदित्यनाथ यांनी सेट केलेलं आहे ते लोकात किती खोल रुजलेलं आहे याचा सगळ्यात सबळ तो पुरावा आहे. किशनचंद तनवाणी, त्याच्यानंतर प्रदीप जयस्वाल, चंद्रकांत खैरे हे नेते, त्यांच्या आपसातले संबंध कसे आहेत काय, त्याच्या किती दंतकथा चालू द्यात, मी ते सगळं बाजूला ठेवतो. त्याची चर्चा पण मी करत नाही. तनवाणींच्या ऐवजी दुसरं कोणी समजा तिथे, म्हणजे उगाच नाही तर काय होतं, बऱ्याचदा त्या नावापाशी सगळ्या चर्चा आपल्या अडकून पडतात. आणि जयस्वालच्या जागी पण दुसरं कोणी समजा, ते सगळे मुद्दे बाजूला ठेव. 2000 यापूर्वीच्या निवडणुकीमध्ये जेव्हा आम्ही दोघंही उभं राहिलो होतो आणि त्याच्यातून फायदा येऊन MIMचा आमदार निवडून आला. आता खरं तर त्यांनी बसायला पाहिजे होतं, पण त्यांनी शब्द दिला पण ते पाळलं नाही. ते तयार, मी तरी माघार घेतो. कारण काही असो, कोण कशाच्या ह्याला बळी पडलं ते सगळं बाजूला ठेवत. हा विषय फार महत्त्वाचा आहे आणि मला त्या दृष्टीनं थोडंसं तुमच्यासमोर काही मांडायचं. मी तेव्हाही असं म्हणालेलो होतो की ही फाटाफूट झालेली आहे. फक्त जेव्हा 2019ला ह्याचं अजून एक पुढचं पाऊल म्हणून ते खासदारकीला निवडून आले, फक्त 5,000 मतांनी निवडून आले होते इम्तियाज अली. आणि बरोबर ती चूक दुसऱ्याच ताबडतोब 6 महिन्यात झालेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये मतदारांनी दुरुस्त केली. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातले 9 मतदारसंघ, 6 स्वतःचे आणि 3 जालना लोकसभामध्ये येतात, असे 9 मतदारसंघ एकाही ठिकाणी कुठलाही सेक्युलर पक्ष, काँग्रेस, MIM, कोणी डावे, काही अन्याय, फक्त आणि फक्त भाजप सेना युती, तेव्हा अखंडित असलेली शिवसेना आणि भाजप निवडून आलेले होते. कारण की मतदार जी एकदा चूक करतो ती तशी परत करत नाही. गेल्या 5 वर्षाच्या खासदारकीच्या कालखंडामध्ये असो किंवा आधीच्या आमदारकीच्या असो, चुकूनही इम्तियाज जलील यांनी त्यांची प्रतिमा इतरांचे नेते अशी केली नाही. फक्त रफिक झकेरियासारख्या मुस्लिम नेतृत्वाला ते जमलं होतं की आपण सगळ्यांचे नेते आहोत असं. हे इम्तियाज जलील यांना जमलं नाही. 17 सप्टेंबरचं झेंडावंदन त्यांनी कधीच केलं नाही. आम्ही वारंवार हा मुद्दा उपस्थित केला होता आणि हे लोकांच्या मनामध्ये होतं. त्याच्यामुळे लोकांनी त्यांचा यावेळेस दणदणीत 1.25 लाखापेक्षा जास्त मतांनी पराभव करून टाकला. आताही या निवडणुकीत तुम्हाला मी स्पष्टपणे सांगतो, केवळ फाटाफुटीच्या नावाखाली एक सुद्धा उमेदवार यांचा निवडून येत नाही कट्टरपंथी. त्यांना निवडून द्यायचं म्हणून तथाकथित सेक्युलर पक्षांच्या तिकिटावरचा हिंदू निवडून येईल, जसं लोकसभेला पण निवडून आलेला. यावेळेस एक सुद्धा उमेदवार फाटाफुटीमुळे निवडून येणार नाही. समजा जसं चंद्रकांत खैरेला तिकीट दिलं होतं, लोकांना त्यांना पाडायचं होतं, असं ज्या ज्या ठिकाणी असेल त्या त्या ठिकाणी पर्याय म्हणून दुसरा हिंदू उमेदवार निवडून येईल. पण जसं 2019च्या लोकसभा निवडणुकीमध्ये ह्या छत्रपती संभाजीनगरला घडलं होतं की हिंदू मतांची फाटाफूट झाली, मोठ्या प्रमाणात मराठा मठ हर्षवर्धन जाधव यांच्याकडे गेले, परिणामी फक्त केवळ 5,000च्या मतांनी इम्तियाज जलील निवडून आले. हे पुन्हा होणे नाही. किंवा वारिस पठाण तर अगदी जेमतेम ते 7-8 उमेदवारांमध्ये मतविभागणी झाली, 30-31% काय अजूनही कमी, इतक्या अतिशय कमी मतदान घेऊन निवडून आलेला एकमेव आमदार आहे तेव्हाच. हे जे सगळं चालतं ना, मी तुम्हाला सांगतो की फक्त फाटाफुटीवर, नकारावरती अवलंबून आहे. आणि ह्यांनी काय केलं की फक्त त्या 15%च्या नावाखाली म्हणून उरलेल्या 85%चे शिव्या शाप घेतलेले आहेत तुम्ही. त्याच्यामुळे ते 85% तुम्हाला काही काळ एखाद्या बोलून मतं देतील, ही गोष्ट ठीक आहे, पण ते नेहमी देणार नाहीत. त्याचा नियम होत नाही. अपवाद हा अपवादच असतो, अपवादानं पुलट नियम सिद्ध होतो. बटेंगे तो कटेंगे हे इतकं स्पष्टपणे सगळीकडे रुजलेलं, म्हणून म्हणलं त्याचा अतिशय ठळक असा पुरावा किशनचंद तनवाणीच्या रूपानं समोर आलेला आहे. आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे जे एकनाथ शिंदे सांगत होते त्याचाही पुरावा त्यांनी दिला. एकनाथ शिंदे तेव्हा असं म्हणाले होते की आम्ही वापस यायला तयार आहे, तुम्ही राष्ट्रवादीशी युती तोडा.
राष्ट्रवादीवाले आपल्या कार्यकर्त्यांना जगू देत नाहीत, शिवसेनेची कामं होत नाहीत, पक्ष वाढत नाहीये. नंबर 2, आपण मतदाराला तोंड देताना काय करायचं? कारण की आपला मतदार हा हिंदुत्ववादी आहे. आपण यांच्याबरोबर गेल्याच्या नंतर सत्ता काही दिवस चालली, मध्ये कोरोना होता, हे सगळं ठीक आहे. आता जेव्हा प्रत्यक्ष निवडणुकीला तोंड द्यायची वेळ आली तेव्हा चलबिचल सुरू झालेली आहे. किशनचंद तनवाणी निवडणुकीमध्ये अर्ज भरतात आणि जेव्हा त्यांना पक्षातल्या गटबाजीचा त्यांना वाईट अनुभव आला, हा वेगळा मुद्दा आहे. तो खरा खोटा मी बाजूला ठेवतो, खराही मानून चालेल मी. मला माहिती आहे या स्थानिक पातळीवरचं राजकारण काय आणि कसं आहे, पण मला त्याच्यावर भर नाही द्यायचा. आणि ते फार तर एका या मतदारसंघापुरतं खरं ठरेल, संपूर्ण महाराष्ट्र राज्यभर, संपूर्ण देशभर खरं नाही येते. संपूर्ण देशभर जो खरा मुद्दा आहे ना, की आपला म्हणून जो हिंदुत्ववादी मतदार आहे तो शांत बसला, तो दूर गेला, तर आपण काय करायचं हा मुद्दा आहे एकनाथ शिंदेसमोर. आणि म्हणून त्यांनी ते बंड केलं आणि बाकीचे सगळे लोक त्यांच्याबरोबर गेले. भारतभर ही परिस्थिती आहे. भाजपचा म्हणून जो हक्काचा मतदार आहे, हिंदुत्ववादी मतदार म्हणून जो तयार झालेला आहे, तो मोठ्या प्रमाणात त्यांच्याकडे येतो आहे. तो 2014च्या निवडणुकीमध्ये काहीसा उदासीन राहिला म्हणून त्यांचं ते म्हणजे प्राणावर आलं होतं पण शेपटीवर निभवलं, तसं थोडक्यात म्हणजे बहुमत गेलं पण सत्ता राहिली. आता सगळ्यांना हे चिन्ह दिसतंय की मोठ्या प्रमाणामध्ये मतदारांमध्ये जागृती होते आहे आणि ह्याचा प्रत्यक्ष अनुभव किशनचंद तनवाणी यांनी घेतला असणार. त्यांनी तसं काही सांगितलेलं नाहीये किंवा त्यांच्या अनुमान लावताना बाकीची कारणं सांगतायत, पण हे जे स्पष्टपणे त्यांना हा जो मतदारसंघ होता इथून ते तयार झालेले महाराष्ट्रासाठी. तर माझं स्वतःचा परभणी जिल्हा मूळचा आणि ह्या छत्रपती संभाजीनगर हे 2 मतदारसंघ असे की जिथे त्या ठिकाणी ही फाटाफूट सुरू झालेली होती. किंबहुना छत्रपती संभाजीनगरचं तर त्याच्या आधीचे उदाहरण सांगतो मी, माझ्याकडचे तुम्हाला मी सांगतो. 2 उदाहरणं आहेत अशी ज्याचं कोणी फारसा उल्लेख करत नाही. 1984च्या लोकसभा निवडणुकीमध्ये या ठिकाणी अब्दुल अजीम नावाचे मंत्री होते, त्यांना तिकीट दिलेलं होतं काँग्रेसने. त्यांच्या विरोधामध्ये शरद पवारांनी साहेबराव पाटील डोणगावकर हा उमेदवार चरखा या चिन्हावरती उभा केला होता. हिंदू मुस्लिम ह्याच्यामध्ये फट पाडून पहिल्यांदा शरद पवारांनी हा खेळ करून त्यांचा खासदार निवडून आणलेला या छत्रपती संभाजीनगरमध्ये. त्याच वेळेस 2000 त्याच्या पुढचं म्हणजे 1985च्या विधानसभेला परत हेच झालं. मग त्याला काउंटर करायला प्रत्यक्ष मुसलमान अमानुल्लाह मोतीवाला ह्याला आपला उमेदवार केलं आणि समोर काँग्रेसनी दलित उमेदवार दिला ST प्रधान. आणि मग त्या फाटाफुटीमध्ये अगदी काठावरती अमानुल्लाह मोतीवाला निवडून आलेला. याच वेळेस माझ्या परभणीमध्ये काँग्रेसने आयेशा इक्बाल हा मुस्लिम उमेदवार विधानसभेसाठी दिलेला होता, परभणीचा नसलेला, मुस्लिम मतदानासाठी म्हणून. तकी हसन म्हणून तेव्हा मुस्लिम लीगचे उमेदवार उभे होते, तेव्हा MIM नव्हतं. आणि तिसरे शेतकरी कामगार पक्षाच्या खटारा चिन्हावरती विजय गव्हाणे उभे होते. त्या फाटाफुटीमध्ये बरोबर 4000 मतांनी ते विजयी झाले आणि तकी हसनला 8000 मत येतात. ही फाटाफूट होते आणि दुसरा विजयी होतो हे कळल्याच्या नंतर अशी चूक परत होत नाही, होऊ दिली जात नाही. नंतर त्या शेतकरी कामगार पक्षाचे पुढं काही झालं नाही आणि इथे पवारांचा नंतर मग पुढं कुठं कधी खासदार यायचा प्रश्न उपस्थित झाला नाही. जागा काँग्रेसला सुटत राहिली नंतरची नेहमी. रामकृष्ण बाबा पाटील तरी 1998ला काँग्रेसच्या तिकिटावरती खासदार म्हणून निवडून आलेले. म्हणजे या मतदारसंघात काँग्रेसचा म्हणून खासदार अशात निवडून आलेला शेवटचं उदाहरण म्हणजे रामकृष्ण बाबा पाटील 1998. किशनचंद तनवाणींना हा वास आला. ही हिंदुत्वाची एका अर्थाने कार्यशाळा आहे, लॅबोरेटरी आहे. या ठिकाणाहून त्या पद्धतीचं मतदान कसं होतं हे कळलं. शिवसेना कशी रुजते, किती जण आले आणि गेले माझ्या परभणीमध्ये तर. पण प्रत्येक वेळी असलेला उमेदवार बंड करायचा, काँग्रेसमध्ये जायचा, गद्दार व्हायचा, नवीन माणूस निवडायचा. 4 वेळा घडले, 1 2 3 नाही 4 वेळा घडले. कारण की लोक प्रत्यक्ष हिंदुत्वाला चिटकून होती आहेत. हे लक्षात आल्याच्या नंतर किशनचंद तनवाणी यांच्या पायाखालची वाळू सरकली. पक्षात तर गटबाजी आहेच आहे, पण ह्या सगळ्या भानगडीमध्ये दुसराच निवडून द्यायचा, आपली बदनामी व्हायची, बाकी सगळं व्हायचं. याच्यापेक्षा आपण माघार घेऊन तथाकथित हिंदुत्वाची जी काही मतपेढी आहे तिला दुभंगण्याचं काम, तिच्यात फाटाफूट करायचं पाप निदान आपल्या माथ्यावर तरी नको. आणि हे बहुतांश उमेदवारांचं आता मत झालेलं आहे की त्यांना हे लक्षात आलेलं आहे की आपला म्हणून जो हा त्यांचा मतदार म्हणून मी सांगतोय, तथाकथित मला सेक्युलर मतदारांचं उदाहरण नका देऊ. भाजप सेनेने 1989 पासून लोकसभेची निवडणूक लढवली तेव्हापासून आजपर्यंत स्वतःचा म्हणून एक मतदार तयार केलेला आहे. 15-20% पर्यंत मतदार आहे. नंतरचे वरचे फ्लोटिंग मतं ते घेऊन ते निवडून येतात ती गोष्ट वेगळी.
हा बेस असलेला, म्हणजे ज्याला आपण फिक्स डिपॉझिट म्हणतो ना, ज्याच्या व्याजावरती चालतं, तसं या भाजप सेनेचं आपल्या हिंदुत्ववादी फिक्स डिपॉझिट मतांच्या व्याजावर सगळं चाललेलं होतं. भले नंतर जागा कमी जास्त हो, या प्रत्यक्ष एफडी तोडण्याचं जे काम केलं ना, ते उद्धव ठाकरेंनी केलेलं आहे. आणि हा धोका एकनाथ शिंदेच्या लक्षात आला. त्यांनी ती चूक दुरुस्त करून घेतली. त्याचे फायदा लोकसभेला काहीही नसताना आपले 7 खासदार निवडून आणले. आताही विधानसभेमध्ये एखाद्या उमेदवाराला हिंदुत्ववादी पक्षाकडून उभे असलेला राग असेल तर लोक पाडतील, ती गोष्ट वेगळी. पण हिंदुत्ववादी मतदार आपसामध्ये फाटाफुटी करून घेऊन त्याचा फायदा या तथाकथित MIM सारख्या कुठल्या उमेदवाराला आता देईल अशी शक्यता नाही. आणि ह्याचा पुरावा किशनचंद तनवाणी यांच्या माघारीतून दिसून येतो आहे. इथेच थांबूयात. धन्यवाद.